पंचशील नगर येथे किरकोळ कारणातून दांडके डोक्यात मारून गोपालसिंह बेगाराम बदाला वय वर्ष 35 राहणार राजस्थान या परप्रांतीय कामगाराचा खून करून पसार झालेल्या राजस्थान येथील तरुणास जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. संजयनगर पोलिसांच्या पथकाने गोवा राज्यातील पिरणा गावात सदरची कारवाई केली आणि या खून प्रकरणी प्रेमकुमार पवनकुमार बराला राहणार जेतुसरा जिल्हा सिकर राजस्थान याला अटक केली आहे. सदर खुनाची घटना ही शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी घडली होती. याबाबत अधिक माहिती अशी की मृतक गोपालसिंह बदाला हा फरशी फिटिंग आणि ठेकेदार म्हणून काम करत होता. त्याचा विवाह झाला असून पत्नी मूळगावी असते. तो लक्ष्मीनगर येथील मारुती मंदिराजवळ संदीप पवार यांच्या भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होता. काही दिवसांपूर्वी त्याचा मित्र प्रेमकुमार याने प्रेमविवाह केला होता. तो राजस्थान येथून पत्नीला घेऊन पसार झाला. दरम्यानच्या काळात गोपालसिंह याच्याकडे तो कामासाठी पत्नीसह आला आणि त्याच्या खोलीजवळ तो वास्तव्यास होता. गोपालसिंह याने प्रेमकुमारच्या पत्नीवर वाईट नजर टाकल्याचा संशय आला आणि याच रागातून फावड्याच्या दांडक्याने डोक्यात हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात तो पडला. दरम्यान गोपालसिंह याला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. गोपालसिंह गंभीर जखमी झाल्यानंतर संशयित प्रेमकुमार यांनी तिथून पळ काढला. तो मोबाईल वापरत नसला आणि त्याचे लोकेशन पोलिसांना मिळत नव्हते. संजयनगर पोलिसांचे एक पथक त्याचा शोध घेण्यासाठी राजस्थानला गेले होते. त्यावेळी पथकाला गोपनीय माहिती मिळाली. संशयित प्रेमकुमार हा गोवा राज्यातील पिरणा गावामध्ये आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी तातडीनं त्या ठिकाणी छापेमारी करून संशयित प्रेमकुमार यास ताब्यात घेत अटक केली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.